पुण्यातील जैन बोर्डिंगच्या विषयासंदर्भातला जो विषय आहे तो राज्यभरात चर्चेला जातोय। खरं तर या जमिनीच्या संदर्भात अनेक भाजपाचे बडे नेते आहेत, त्या बडे नेत्यांचं नाव जे आहे ते चर्चेलं जाते। सध्या या जैन बोर्डिंगमधले योगेशजी पांडे सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। खरं तर गेली 2 दिवसांपासून म्हणजे जैन समुदायाने एक मोठं आंदोलन सुद्धा छेडलेलं होतं। मात्र आता 2 दिवसांमध्ये आज मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा प्रेस घेतलेली होती। या सर्व अपडेट नंतर काय सध्या अपडेट, काय घडामोडी आताची अत्यंत महत्त्वाची आणि फार सकारात्मक बातमी आम्हाला आता मिळाली। मी सांगू इच्छितो की ज्या दोन पतसंस्था, एक बुलढाणा अर्बनचे 20 कोटी रुपये आणि जे बिरेश्वर क्रेडिट सोसायटी यांचे 50 कोटी रुपयाचं बोजा या जमिनीवरती होता आणि या बोजाच्या नुसार एक गहाणखत झालं होतं। त्याच्यामध्ये पूर्ण या जागेवरती, इथल्या मंदिरावरती, इथल्या मूर्तीवरती एक बोजा होता। त्यांनी आता काही मिनिटापूर्वी आम्हाला राजू शेट्टींकडून एक पत्र मिळालं, त्यांच्या तिकडच्या संस्थांनी पत्र तयार केलं आणि त्यांनी असा निर्णय घेतलाय की ह्या सगळ्या जमिनीवरचा त्यांचा जो बोजा राहील तो ते मुक्त करणार आहे। आणि ही फार मोठी गोष्ट आहे समाजासाठी, कारण परवा दीपावली आहे, महावीर निर्वाण दिवस आहे आणि महावीर निर्वाण दिवसाच्या संध्येला आज जे आमचं जे जैन मंदिर जे आहे भगवान महावीरांचं, ते ह्या कर्जाच्या बोजातनं मुक्त होण्यासाठी एक मोठा आशेचा किरण झाला आहे। तर ही आज मोठी सकारात्मक गोष्ट आहे। आणि दुसरी जे तुम्ही जो मुद्दा आता जो प्रश्न विचारला की जे आमचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचा, तर हे सगळ्यांना माहिती आहे। यामध्ये आता तोच विषय की मुरलीधर मोहोळांचा संबंध आहे का नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे। त्यांच्या काही अडचणी आहे की ते स्वीकारणार की नाही स्वीकारणार, मात्र ही गोष्ट कोणी नाकारू शकत नाही की अण्णांचा याच्यासमोर आहे का नाही। महावीरजींच्या दिवशी ते इथं आले, त्यांनी सगळं पाहणी केली, त्यांच्यासोबत विशाल गोखले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी जे दाखवलं की माझं नोव्हेंबर महिन्यामध्ये मी नाव कमी केलं आणि हे केलं। त्यांच्या निवडणूक ॲफिडेव्हिटमध्ये सुद्धा आहे की ते गोखलेंच्या 2 संस्थांमध्ये ते भागीदार होते। त्यानंतर ह्या ज्या 3 कंपन्यांनी इथं जे निविदा भरल्या त्या सगळ्या कोथरूडमधल्याच आहेत। त्या सगळ्या आता हे सगळं ते म्हणतील हे सगळं योगायोग आहे। आता असे इतके योगायोग निघतील, तुम्ही जर सगळी साखळी बघितली आपण सगळ्या त्या 3 कंपन्या, मग त्या कंपन्यांचं ज्या ट्रस्ट आहे यांनी ही जागा विक्री करण्यासाठी ज्या मेरिट डेव्हलपमेंटला नेमणूक केलं, ती मेरिट डेव्हलपमेंटचं जे सगळ्यात म्हणजे ते गोखले कन्स्ट्रक्शनचं ते सगळ्यात मोठं त्यांचं क्लायंट आहे ते मेरिटचं सगळं, त्यांचे 40 प्रोजेक्टवर ते काम करत आहे। पण तेही नाही, एक अशी ही कुठली अदृश्य शक्ती आहे की यांचे सगळे कामं म्हणजे पुणे महानगरपालिकेला खरं तर पुरस्कार दिला पाहिजे। एका दिवसात यांच्या फाईली क्लिअर झाल्या। इथं कुठल्याही प्रकारचा मोजणी न करता अमलकमिशन झालं या प्लॉटचं, यांचे प्लॅन IOD सगळे सँक्शन सगळ्या परवानग्या एका दिवसात त्यांना मिळाल्या। मग ह्या मागे मग ती शक्ती कुठली आहे। आणि गोखलेंना जे कर्ज या जी क्रेडिट सोसायटी कर्नाटकामधली ती मल्टी स्टेट सोसायटी ती, मग त्यांना अचानक त्यांना कुठल्याही कागदपत्राशिवाय कुठल्याही काहीच नाही, सर्च रिपोर्ट नाही, काही नाही, ज्या पद्धतीने सगळं झालंय। आणि ते जरी म्हटले अण्णा, आणि मी त्यांची मुलाखत बघितली, त्यांचा आम्हाला खूप, मी त्यांचा सन्मान करतो, मंत्री ते आपल्या पुण्याचे, आणि ते म्हटले मला कोणी संपर्क नाही केला आणि जैन समाज माझ्याविषयी नाही, फक्त राजू शेट्टीचे जे कोल्हापूरचे नाराज आहे। हे फार हास्यास्पद आहे। इथं जर तुम्ही विचारा कुणालाही सगळ्यांच्या ज्या आहे की आत्ताच आमचं इथं ठरलं होतं की अण्णांकडना 26 तारखेला इथला संपूर्ण समुदाय अण्णांकडे जाईल त्यांना निवेदन द्यायला की तुम्ही यात लक्ष टाका। जर यामध्ये अण्णांचा जर काही रोल नव्हता तर मग हा प्रश्न सुरू आहे एवढा मोठा 1 महिना झाला, तर अण्णांनी स्वतःहून एखाद्या दिवशी इथं मग का नाही आले ते, किंवा त्यांनी याच्यात हस्तक्षेप का नाही केला। तर त्यामुळं या गोष्टीला काही फारसं चर्चा करण्यात काही आपल्याला बघा याच्यातनं मार्ग काढायचा आहे। स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं आहे, तर आपण सकारात्मक भूमिकेतून विचार करूया की हे बोर्डिंग लवकरात लवकर कसं सुरू होईल। अतिशय चुकीच्या पद्धतीने हे सगळा प्रकार घडलाय। तुम्ही ह्या इमारत बघताय, सगळं हे इतकं मजबूत बांधकाम, याला खोटं ठरवलं की हे पडायला आलं, मग ट्रस्टकडे पैसे नाही, या सगळ्या गोष्टीत आता थोडं बाहेर पडूया। हे बोर्डिंग लवकरात लवकर कसं सुरू होईल याकरता सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। मुरलीधर अण्णा हे एक लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांनी हे सगळं ते जर म्हणतं माझा रोल नाही, त्यांनी पुढाकार घ्यावा ना त्यांनी, आणि हे सुरू करण्यासाठी त्यांनी यावं, हस्तक्षेप करावा, त्यांचं काम आहे, त्याची जबाबदारी। पण आज पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय
मंत्री जे आहेत मुरलीधर मोहोळ यांनी असं म्हटलंय की 2024चा जो व्यवहार आहे मात्र मी 2025 मध्ये व्यवहार ठरला मात्र मी 2024 मध्येच मी बाहेर पडलो. मी आज केंद्रामध्ये मंत्री आहे, मला या गोष्टीमध्ये रस नाही, पण सातत्यानं माझं नाव त्याच्यामध्ये गुंतवलं जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नाही गुंतवायला बघा, कोणी असं गुंतवायला वगैरे ठीक आहे, त्यांचं नाव नाही ना, मग त्यांची जबाबदारी नाही का? जर त्यांचं नाव नाही, सगळे चुकीचे त्यांच्यावर आरोप होत आहे, त्यांना बिलकुल त्यांना असं जाणीवपूर्वक एक विलन ठरवलं जातंय. मग एक शहराचे नेते, एक जबाबदार मंत्री, जर इतका मोठा प्रश्न आहे, 20,000 लोकांचा मोर्चा रस्त्यावर जातोय, स्वतःहून आलेले लोक आहे, तर त्याची त्यांनी दखल घेतली का? त्यांनी इथे भेट द्यायला पाहिजे होती ना. आज ते एक म्हणजे केंद्रीय मंत्री आहे पुण्याचे, आणि त्यांचं दायित्व होतं, जी जबाबदारी होती एक, की त्यांनी इथं येऊन भेट द्यावी. काय बाबा अडचण काय आहे, नेमकं काय प्रश्न आहे, जर ते ज्या पद्धतीने ते मांडताय आणि जे ते सावरं करताय, ठीक त्या गोष्टीचं एक सांगू का, की एखादं म्हणतो माझं याचा संबंधच नाहीये, सगळं दिसतंय समोर तुम्हाला, त्यांचे फोटो दिसत आहे, त्यांचे संबंध दिसत आहे. आता ते म्हणतील योगायोग आहे सगळे, त्या बोलण्यात काही रस नाही त्याच्यामध्ये. आता पुढची भूमिका तुमची सर्वांची काय असणार आहे? मुंडींनी सुद्धा उपोषणाचा एक अल्टिमेट दिला आहे, त्यांचं नक्की पुढचं काय धोरण असणार आहे? आमचे जे आचार्य गुप्तजी महाराज आहेत त्यांनी आज दुपारी पुन्हा घोषणा केली की जर येत्या 15 दिवस काल सांगितलं होतं, आज त्यांनी सांगितलं 14 दिवस शिल्लक राहिले आहेत, जर हे प्रश्न मार्गी नाही लागला तर मी अन्न पाण्याचा त्याग करणार आणि इथंच आमरण उपोषण सुरू करणार आहे मी. त्यांनी सर्व सांगितलं. त्यांचं हेच म्हणणं होतं की ही जी वसतिगृह आहे, ही जी वास्तू आहे, ही विद्यार्थ्यांसाठी एक कष्टकरी गोरगरीब मुलांसाठी ही सोय होती आणि ही ताबडतोब लवकरात लवकर ही सुरू केली जावी, ही त्यांची मागणी होती. आता आमची 28 तारखेला सुनावणी आहे मुंबईमध्ये, आणि आजच आम्ही दुपारी इथं सगळ्यांनी घोषणा केली की मोठ्या संख्येने संपूर्ण सकल समाज त्या सुनावणीसाठी हजर राहील. आम्ही जिथं आता निदर्शन करणार नाही, घोषणाबाजी नाही, पण एक याचिकाकर्ता म्हणून, कारण सगळ्यांचा तो प्रश्न आहे, ही काय खासगी कोणाचं हे नाही आहे, तर आम्ही मुंबईला त्याचं जाणार आहोत 28 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये, असं आमचं ठरलंय. आणि एवढं करून जर समजा आम्हाला याच्यातनं मार्ग नाही मिळाला तर मात्र मुंबईमध्ये फार मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल. आम्ही जे पुण्यातला मोर्चा होता हा कुठल्याही नियोजन नव्हतं, केवळ 3 दिवसापूर्वी ठरलं होतं, तरीसुद्धा एवढा मोठ्या प्रमाणात लोक आले. तर ज्यावेळेस आधी जर आगाऊ घोषणा केली मुंबईसाठी तर खूप मोठ्या कारण लोकांमध्ये एक आक्रोश आहे की अशा प्रकारे अल्पसंख्याक समुदायाची मिळकत वास्तू अशी बळकवली जाते, आणि कोणी किती म्हणो याच्यामध्ये कुठलं दुमत नाही की ह्यामध्ये काही अदृश्य शक्ती आहेत. असं जर नसतं तर ज्या पद्धतीने ऑर्डर झाल्या आहे, मग कोण जबाबदार आहे? मग ह्याला मुख्यमंत्री जबाबदार आहे का? धर्मादाय कोणतरी जबाबदार असेल ना. ज्या वेगाने तुम्ही कॉर्पोरेशनला विचारा जाऊन की असं चमत्कार काय केला, पुणे महानगरपालिकेने उत्तर दिलं पाहिजे. मी स्वतः तिथं कधी हा प्लॅन तो प्लॅन 2-2 दिवसातनं प्लॅन बदलला त्यांनी, कुठल्याही मोजण्या नाही, कुठल्याही काही नाही, पाहिजे तसं चाललंय सगळं पूर्ण. आणि ह्यामध्ये राजकीय शक्ती आहे. मग कोण आहे ती राजकीय शक्ती? मग अदृश्य शक्ती कोण आहे? नक्की संशयाचं वोट वगैरे काही नाही, कारण जर तुमचे फोटो, तुमचे कॉन्टॅक्ट्स, तुमचे रेफरन्सेस, तुमचं सगळं दिसलं तर सरळ अण्णांकडं वोट जातंय. पण तुमचा थेट आरोप मुरलीधर मोहोळ यांच्यावरतीच आहे का? आरोप काय करायचा? सगळ्यांना माहिती आहे हो, अख्ख्या पुण्याला माहिती आहे. आरोपाच्या फार पलीकडची गोष्ट आहे ती. काय त्याविषयी आता जास्त चर्चा मी बोलणार, ते बोलणार, दिवसभर ते शेट्टी साहेबांनी सांगितलं. आमचं त्यांच्याशी काही वाद नाही, त्यांच्याशी काही भांडण नाही. त्यांनी मोठं मनामा स्वीकारावा आणि त्यांनी विकासकाला सांगावं आता ह्याच्यातनं आपल्याला, कारण ही जागा कुठल्याही प्रकारे कोणीही किती ताकद लावली तरी त्याला ही समाजाची जागा आहे. पूर्ण भारतातला जैन समाज आणि अजैन समाज, सकल समाज, केवळ ही जैन अजैनचा सुद्धा विषय नाही हा. ज्या पद्धतीने असं जे म्हणजे मोकळ्या जागा दिसल्या, बिल्डर लोक त्यात घुसतात. मला एक सांगा, एक छोटा प्रश्न विचारतो मी, एक कॉमन सेन्स आहे. स्वतः गोखलेंनी सांगितलं की ह्या जागेमधनं मला 2500 कोटीचं उत्पन्न मिळणार आहे, तुम्हाला 231 कोटीला मिळत आहे. फक्त 3 जण त्याच्यात टेंडर घ्यायला येत आहे. पुण्यामध्ये बाकीचे बिल्डर काय सगळं झोपले का? त्यांची इच्छाच नाही झाली का? हे सगळं ठरून केलेलं आहे, सगळं पूर्ण सरळ दिसतंय सगळे पूर्ण. यामध्ये मोठ्या प्रमाणात आता अडचण अशी आहे की यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काळ्या पैशाचा व्यवहार झाला असेल. या ट्रस्टींनी ही जागा विकताना किती आकडा आहे ते त्यांना माहिती, परंतु हा निश्चित काही शेकडो कोटीत असेल. कारण ह्या जागेचं स्वतः गोखलेंनी सांगितलंय, विशाल गोखलेंनी प्रेस नोटमध्ये, की 231 कोटीला मी जागा घेतल्यावरती मला ह्यातनं 2500 कोटीचं रेव्हेन्यू मिळणार आहे. मला याच्यातनं जर तुम्ही खर्चाचे आकडे बाजूला काढले, 231 कोटीचं पेमेंट, 400-500 कोटीचा खर्च, 1500 कोटी तुम्हाला नफा मिळणार आहे सार्वजनिक जागेतनं. याचाच अर्थ ते 1500 कोटीचं नुकसान या ट्रस्टचं होणार आहे. ट्रस्टचं होणार म्हणजे समाजाचं होणार आहे.
तर यामध्ये 100% मोठे याच्यात आहे कोणी ना कोणी हात आणि सरळ त्यामुळं वोट जातं त्यांच्याकडे. पण आता त्याच्यात जायचं नाही आहे. काय आरोप करणार, ते काहीतरी बोलणार, आम्ही म्हणणार, तो सगळा विषय झाला आहे. सकारात्मकदृष्ट्या ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा. आणि मुख्यमंत्री महोदयांना आम्ही परवा भेटलो, त्यांनी अतिशय समजदारीची भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं, जवळपास 10-12 मिनिटं होतो, फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुम्ही पुढं बघा, झालं काय त्याच्या जायचं नाही आहे, तुम्हाला काय, तुमचं म्हणणं काय. मग आम्ही त्यांना सांगितलं की हे CLT रद्द झालं पाहिजे साहेब, याची चौकशी झाली पाहिजे. ते म्हणे तुम्हाला न्याय मिळेल. त्यांनी एकच सांगितलं, तुम्हाला न्याय मिळेल, तुम्ही तुमची प्रक्रिया सुरू ठेवा, तुम्हाला लवकर न्याय मिळेल, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं. त्यामुळे काय याच्यात काही राहिलं नाही जास्त गोष्ट. आमची जी लढाई आहे ती सत्याची आहे आणि आम्ही सर्वजण एकवटलेलो आहोत आणि येत्या 28 तारखेला सुनावणीसाठी आम्ही त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहोत. मात्र न्याय आणि सकारात्मक बाजू जी आहे ती आमचीच राहील अशी जी प्रतिक्रिया आहे ती जैन बोर्डाचे योगेशजी पांडे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.